खूप लोकांचा असा समज आहे की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री असेल तर मला पण कॅन्सर होईल का, किंवा कॅन्सर अनुवंशिक आहे का, किंवा हे आधीच कळावं याच्यासाठी कुठल्या टेस्ट असतात का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी वेगवेगळ्या रिसर्च पेपरचा अभ्यास करून या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये देणार आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि त्याबरोबरच व्हिडिओच्या शेवटाला इन शॉर्ट थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॅन्सरच्या प्रिव्हेंशनसाठी काय करायचं. सो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण बघूयात की जीन्स किंवा जेनेटिक हिस्ट्री म्हणजे नक्की काय. आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत. या सेल्समध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्समध्ये प्रोटीन्स आहेत. त्यापैकी एक प्रोटीन म्हणजे हिस्टोन प्रोटीन. हे प्रोटीन बाइंड करतं डीएनए सोबत आणि डीएनएचे जे काही छोटे छोटे भाग किंवा पीसेस असतात त्याला म्हटलं जातं जीन्स. या जीन्समध्ये आपली पूर्ण शरीराची इन्फॉर्मेशन स्टोअर असते. हीच इन्फॉर्मेशन पालकांकडून मुलांमध्ये पास ऑन होते. आपल्या शरीरामध्ये जवळपास 20,000 जीन्स आहेत. फक्त 5 ते 10% कॅन्सरच्या केसेस अशा असतात की ज्या काहीतरी जेनेटिक डिफेक्टमुळे झालेल्या असतात. अन्यथा उरलेल्या 90 ते 95% कॅन्सरच्या केसेस या काहीतरी हवामानातील बदल, लाईफस्टाईल चेंजेस, आहार विहार इत्यादी कारणांमुळे होतात. आता आपण बघणार आहोत कॅन्सर हा अनुवंशिक आहे का. कॅन्सर हा कधीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे डायरेक्ट जात नाही, किंवा तुमच्या ट्यूमर सेल्समध्ये जर का काही चेंजेस झाले किंवा काही बदल झाले ते पालकांकडून मुलांमध्ये डायरेक्ट जात नाहीत. एक्सेप्ट जर का पेरेंटच्या एगमध्ये किंवा स्पर्ममध्ये काही जेनेटिक चेंजेस झाले किंवा जीन्समध्ये काही बदल झाले तर त्यामुळे कॅन्सर होण्याची फक्त रिस्क वाढते. डायरेक्ट कॅन्सर कधीच पास ऑन होत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुम्हाला पटकन क्लिअर होईल. जर का पेरेंट्समध्ये एका पेरेंटला जर का ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरचा म्युटेटेड जीन म्हणजे ज्या जीनमुळे ब्रेस्ट कॅन्सर त्या व्यक्तीला झालेला आहे तो जीन जर का त्या बाळामध्ये ट्रान्सफर झाला तर त्यामुळे त्या बाळाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे फक्त चान्सेस वाढतात आणि हे फक्त 5 ते 10% केसेसमध्येच होतं. आणि जर का कॅन्सरशी रिलेटेड म्युटेटेड जीन जसं मी मगाशी म्हटलं तो तसा जीन जर का पुढच्या पिढीकडे पास ऑन झाला तर फक्त तेवढे चान्सेस असतात किंवा तशी रिस्क असते की त्या व्यक्तीला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. याचा अर्थ असा नाहीये की 100% त्या व्यक्तीला भविष्यामध्ये कॅन्सर होईलच असं नसतं. आणि हा कॅन्सर प्रिव्हेंटेबल असतो जर तुम्ही आधीच तुमचं हेल्थ चेकअप वेळेवर केलं, स्क्रीनिंग केलं किंवा तुमचा डाएट व्यवस्थित असेल तर हा कॅन्सर देखील प्रिव्हेंटेबल आहे. आता आपण बघूयात कोणत्या जेनेटिक चेंजेसमुळे कॅन्सर होतो. आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत. या सेल्समध्ये डीएनए आहे. डीएनए मध्ये जे काही बदल होतात ते बदल जीन्समध्ये देखील होतात. आपली सेल ही पूर्णपणे डीएनएच्या इन्स्ट्रक्शन्सवरती काम करत असते. एखादी हेल्दी सेल जेव्हा कॅन्सरस सेलमध्ये कन्वर्ट होते तेव्हा एखादा छोटा बदल देखील डीएनए मध्ये कारणीभूत असतो त्या सेलला ॲबनॉर्मल करायला किंवा तिला कॅन्सरस सेल बनवायला. आता हे बदल कोणते असू शकतात. जर का त्या सेलला चुकीचा मेसेज ट्रान्सफर झाला किंवा कोणताही छोटा बदल असू शकतो ज्यामुळे या सेल्सची ग्रोथ ही प्रमाणाबाहेर व्हायला लागते आणि ह्याच सेल्स असतात त्यांना म्हटलं जातं कॅन्सरस सेल. आता जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर असेल किंवा जेनेटिक हिस्ट्री असेल तर काय. मोस्टली कॅन्सर हा वयस्कर लोकांना होतो किंवा वयस्कर लोकांमध्ये होताना दिसतो. जर तुमच्या फॅमिलीमध्ये 2, 3, 4 लोकांना कॅन्सर असेल याचा अर्थ तो इनहेरिटेड आहे असं नाही, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर जीन चेंज होत आहे असं देखील नसतं. ज्या फॅमिलीजमध्ये इनहेरिटेड जीन चेंज होत आहे त्या फॅमिलीजमध्ये एक पॅटर्न असतो एका स्पेसिफिक टाईपच्या कॅन्सरचा. आणि एखाद्या व्यक्तीला फॅमिली हिस्ट्रीमुळे किंवा इनहेरिटेड जीन चेंजमुळे कॅन्सर झालेला आहे हे पूर्णपणे
4 गोष्टींवरती डिपेंड करतं. त्या गोष्टी कोणत्या असतात ते आता आपण बघूयात. आता त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर आहे. उदाहरणार्थ तुमच्या आईच्या साईडला 2 किंवा 3 लोकांना कॅन्सर आहे किंवा तुमच्या वडिलांच्या साईडला 2 किंवा 3 लोकांना कॅन्सर आहे. म्हणजे तुमच्या मल्टिपल क्लोज रिलेटिव्समध्ये उदाहरणार्थ आईच्या आईला कॅन्सर असेल, वडिलांच्या वडिलांना कॅन्सर असेल, ते त्यातल्या त्यात सुद्धा जर तुमचे जवळचे क्लोज रिलेटिव्सपैकी जर कॅन्सर असेल तर हे देखील, मग ते आईच्या साईडचं असू देत किंवा वडिलांच्या साईडचं असू दे, हे एक कारण असू शकतं. यामध्ये दुसरं कारण आहे ते म्हणजे कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे. आता काही कॅन्सर असे असतात की जे जेनेटिक चेंजेसमुळे किंवा फॅमिली हिस्ट्रीमुळे होऊ शकतात. हे देखील खूप क्वचित असतात, खूप रेअर असतात आणि हे देखील प्रिव्हेंटेबल आहेत. उदाहरणार्थ कोलॉन कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल. आता यामध्ये तिसरं कारण म्हणजे त्यांचं वय काय होतं जेव्हा त्यांना कॅन्सर डायग्नोज झाला, किंवा आपण म्हणू शकतो त्यांना कोणत्या वयामध्ये समजलं की त्यांना कॅन्सर आहे. उदाहरणार्थ जर का एखाद्या व्यक्तीला 50च्या आत किंवा तरुण वयामध्ये कॅन्सर डायग्नोज झाला तर असं म्हटलं जातं बाय मेडिकल रिसर्च की हे एक कारण म्हणता येईल की ते फॅमिली हिस्ट्री करून पुढच्या पिढीला पास ऑन झालेलं आहे. आता चौथं कारण म्हणजे तुमचा आणि त्या नातेवाईकांचा किती जवळचा संबंध आहे. ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्या व्यक्तीचा आणि तुमचा किती जवळचा संबंध आहे. हे थोडंसं पहिल्या कारणाशी मिळतं जुळतं आहे. उदाहरणार्थ तुमच्या आईच्या साईडचे किंवा वडिलांच्या साईडचे, त्यांचा भाऊ किंवा बहीण, त्यांचे आई वडील यापैकी, या क्लोज रिलेटिव्ह पैकी कॅन्सर कोणाला झालेला असेल तर ते कारण असू शकतं. उगाच थर्ड पर्सन, दूरचे नातेवाईक यांचा विचार करून त्यांना कॅन्सर होता हा विचार करून उगाच पॅनिक व्हायचं नाही. जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं असतं का? पहिले तर आपण बघूयात काय आहे हे जेनेटिक टेस्टिंग. जेनेटिक टेस्टिंग म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही इनहेरिटेड जेनेटिक चेंजेस किंवा इनहेरिटेड जीन्स आपल्या पालकांकडून आपल्यामध्ये किंवा पालकांकडून मुलांमध्ये पास ऑन झालेले आहेत का, की ज्यामुळे कॅन्सर किंवा इतर कुठलाही आजार होण्याची शक्यता आहे का, हे जेनेटिक टेस्टमुळे आपल्याला समजतं. यासाठी आपल्या ब्लडचं, थुंकीचं किंवा कधी कधी आपल्या स्किनच्या सेल्सचं किंवा गालाच्या सेल्सचं सॅम्पल घेतलं जातं. आता ही टेस्ट प्रत्येकाने घेणं कंपल्सरी आहे का? तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकतात की ही टेस्ट घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे का. डॉक्टर हे सगळं डॉक्टर ठरवतात. जर का तुमची एखादी फॅमिली हिस्ट्री असेल किंवा पर्सनल हिस्ट्री असेल त्यावरून डॉक्टर पूर्णपणे अभ्यास करून ठरवतात की या व्यक्तीला जेनेटिक टेस्टिंगची गरज आहे का. किंवा कधी कधी काही फॅमिलीजमध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न असतो स्पेसिफिक टाईपच्या कॅन्सरचा. या सगळ्याचा स्टडी करून, या सगळ्याचा अभ्यास करून, तुमची फॅमिली हिस्ट्री बघून, तुमची स्वतःची पर्सनल हिस्ट्री बघून डॉक्टर ठरवतात. किंवा तुम्ही देखील डॉक्टरांना विचारू शकतात की मला जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं आहे की नाही. आता हे सगळं टाळायचं कसं किंवा कॅन्सर प्रिव्हेंट कसा करायचा. आतापर्यंत मी जी काही बडबड केली, जे काही भाषण दिलं, जे काही सायंटिफिक बेस, रिसर्च बेस जे काही मी बोलले ते सगळं ठीक आहे. पण माझ्या फॅमिलीमध्ये क्लोज रिलेटिव्समध्ये कॅन्सर आहे किंवा या व्यक्तीला माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आहे तर मला अशी भीती आहे की हा कॅन्सर माझ्यामध्ये आला तर किंवा माझ्याकडून पुढच्या पिढीला पास ऑन झाला तर काय करायचं, किंवा होऊच नये, किंवा कॅन्सर प्रिव्हेंट कसा करायचा. अर्थातच प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो यासाठी सगळ्यात पहिला उपाय किंवा पहिला मार्ग म्हणजे रेग्युलर हेल्थ चेकअप किंवा रेग्युलर स्क्रीनिंग. याचा अर्थ जर तुमचं वय 30च्या पुढे असेल तर वर्षातून एकदा कंपल्सरी तुम्ही हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं वय 50 किंवा 60च्या पुढे असेल तर वर्षातून 2दा म्हणजेच 6 महिन्यातून एकदा
हेल्थ चेकअप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे फक्त त्याच व्यक्तीसाठी नाही आहे की ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी फॅमिली हिस्ट्रीमध्ये कॅन्सर झालेला आहे. हे सर्व लोकांसाठी, हे सगळे मी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगणार आहे हे सगळ्या लोकांसाठी फायद्याचे आहेत. यामध्ये दुसरं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ते म्हणजे व्यसने करणं टाळा. हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. यावरती मी एक पूर्णपणे वेगळा व्हिडिओ केला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. जर तुम्ही तंबाखू, गुटखा, दारू, पान मसाला यापैकी कशाचंही सेवन करत असाल तर ते तुमच्या शरीराला आतून पूर्णपणे बिघडवत आहे, शरीराची पूर्णपणे वाट लावत आहे आणि कॅन्सरच नाही तर इतर कोणताही आजार होऊ शकतो. यामध्ये तिसरं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ते म्हणजे आहार. आजकालच्या फास्ट फूडच्या जगामध्ये सगळेजण बेक फूड, प्रोसेस फूड, तळलेलं या सगळ्या पद्धतीचं अन्न खात आहेत. त्यामुळे कोणीच पौष्टिक आहार किंवा हेल्दी फूडवरती भर देत नाहीये आणि त्यामुळे कॅन्सरच नाही इतर अनेक आजार देखील होत आहेत. जर का आपण प्रॉपर पौष्टिक आहार जर का घेतला तर नक्कीच आपली पूर्ण बॉडी ही हेल्दी राहू शकते. यामध्ये चौथं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ते म्हणजे व्यायाम. शरीराची काही ना काहीतरी हालचाल होणं खूप गरजेचं आहे. खाल्लेलं पचवता आलं पाहिजे. आजकाल तर फास्ट फूडची, मगाशी म्हटलं तसं, फास्ट फूडची क्रेज ही खूप वाढत चाललेली आहे. फक्त जर आपण खात असू आणि जर का ते कन्व्हर्ट एनर्जीमध्ये होत नसेल तर आपल्या शरीरामध्ये फॅट्स म्हणजे चरबी जमा व्हायला लागते आणि यामुळे ओबेसिटी असू देत किंवा इतर कोणतेही आजार होऊ शकतात. आता मी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर सांगितले, मी हे थोडक्यात सांगितले. याचा मी एक सेपरेट पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल इन डिटेलमध्ये. आणि मी हे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितले हे फक्त त्या लोकांसाठी नाही आहेत ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला कॅन्सर असेल, तर हे सर्व लोकांसाठी ॲप्लिकेबल आहेत. आणि शेवटी एवढंच सांगेल, जर का तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर असेल तर याचा अर्थ तो पुढच्या पिढीमध्ये पास ऑन होईलच असं नसतं. कॅन्सर होण्याची ही फक्त रिस्क असते, ना की तुम्हाला 100% कॅन्सर होईलच. आपण सगळे किंवा आपला सगळ्यांचा गैरसमज असा होतो की माझ्या आधीच्या जनरेशनमध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी कॅन्सर आहे म्हणजे मला पण कॅन्सर होईल, असं बिलकुल नसतं. आणि हे चान्सेस देखील फक्त 5 ते 10% चान्सेस असतात. अन्यथा उरलेले 90 ते 95% चान्सेस हे पूर्णपणे तुमची लाईफस्टाईल, तुमचा आहार, तुम्ही काय खातात, काय पितात या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करतं. हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे बॅलन्स असेल, व्यवस्थित असेल तर कॅन्सरच काय, तुम्हाला कोणताच आजार होऊ शकत नाही. आपण एकच चूक करतो ती म्हणजे रिस्कलाच असं समजून बसतो की मला कॅन्सर होईल, पण तसं नसतं. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. खूप खूप थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.